नमस्कार मैत्रिणींनो. आता साड्या म्हणजे आपला हा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि सगळ्यांकडेच कशा सिल्कच्या काठाच्या बॉर्डरच्या वगैरे साड्या असतात. तर या साड्या आपण कशा ऑर्गनाईज करून ठेवायच्या तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीने या साड्यांच्या घड्या कशा घालायच्या आणि साड्या आपल्या कशा व्यवस्थित ठेवायच्या ते आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर इथे मी तुम्हाला 5 प्रकारच्या साड्यांच्या घड्या कशा घालायच्या तर ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर इथे मी आज ही साडी घेतलेली आहे आणि आता ही साडी जी आहे ती व्यवस्थित आपण आता ओपन करून घ्यायची आहे आणि खूप छान अशी याची आपण घडी घालणार आहोत. तुम्हीही अशा प्रकारे साड्यांच्या घड्या घालून तुमच्याही साड्या व्यवस्थित ठेवू शकता. जरी आपल्याकडे स्पेस नसेल, घरामध्ये कपाट नसेल किंवा साड्या ठेवण्यासाठी जागा नसेल, तर अशा पद्धतीने आपण घड्या घालून आपल्या साड्या ऑर्गनाईज करू शकतो. तर ही साडी जी आहे ती अशी ओपन करून घ्यायची आहे. आता माझ्या साडीची घडी उलटी होती तर ती आता मी इथे सरळ करून घेतलेली आहे. तुम्ही ही अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे आणि खूप छान अशी आपण याची घडी घालणार आहोत. तर अशी दुमडून घ्यायची आहे दोन्ही साईडने. आता ही साडी आपण अशा पद्धतीने आतमध्ये त्याची घडी टाकून घेणार आहोत. आता दुसरी जी बाजू आहे ती त्याच्यावरती आपण अशी घडी घालणार आहोत. आता खूप छान याची आपण इथे घडी घालणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे साडी, कुठेही त्याला घडी वगैरे पडली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मधोमध एकच याची आपण इथे घडी करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आता इथे जे काठ आहेत, आता इथे काठाला थोडीशी याची घडी घालून घ्यायची आहे आणि जो काही उरलेला भाग आहे तो याच्या काठामध्ये आतमध्ये हा घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी घडी आहे तर ती व्यवस्थित पॅक राहते आणि कितीही आपण याला हलवलं तर ही घडी आहे तर ती अजिबात उलगडणार नाही, निघणार नाही आणि आपल्या जी साडीची घडी आहे ती अजिबात विस्कटणार नाही. आपण आता कपाटामध्ये दुसरी वगैरे साडी काढायला गेलं तर आपल्या हात वगैरे लागून साड्या आपल्या खराब होतात, पण जर अशा आपण घड्या घालून ठेवल्या तर आपल्या साड्या अजिबात खराब होणार नाहीत. आता दुसरी पद्धत आपण पाहणार आहोत. आता माझ्याकडे ही अशी मोठ्या काठावाली साडी आहे. एका साईडला याचे छोटे काठ आहेत आणि दुसऱ्या साईडला त्याचे मोठे काठ आहेत. तर या साड्या ज्या सिल्कच्या असतात आणि त्यांचे काठ मोठे असतात तर ते जे काठ आहेत तर ते काही दिवसांनी काळे पडतात किंवा खराब होतात. तर या साड्या आपण कशा ऑर्गनाईज करायच्या किंवा याची घडी कशी घालून ठेवायची तर ते आज इथं पाहणार आहोत. तर आता ही साडी आहे ती ओपन करून घ्यायची आहे व्यवस्थित तिला प्रेस केल्यासारखे आपण हाताने व्यवस्थित त्याचे काठ वगैरे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता या काठ जे आहेत तर एका साईडला मोठे आहेत. आता आपण छान पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत. आता ज्या साईडने आपली साडी ओपन आहे त्या साईडने आपण आतल्या बाजूला घडी घालून घ्यायची आहे. म्हणजे जे काही बाहेरची बाजू असते तर ती व्यवस्थित राहते आणि आपल्या साडीची घडी ओपन होत नाही. त्यासाठी ज्या साडीची म्हणजे ज्या साईडला ओपन असते तर ती आतमध्ये घालून घ्यायची आणि दुसरी बाजू आहे ती त्यावरती टाकून घ्यायची आहे. आता पहा माझी साडी किती खराब झालेली आहे. आधीच मी एकदम सिंपल साडी घालून अशीच ठेवली होती तर ती खराब झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या साड्या ऑर्गनाईज करू शकता. आता जो छोटा भाग आहे म्हणजे साडीचा जो छोटा काठ आहे तर तोही आपण व्यवस्थित ठेवणार आहे. म्हणजे दोन्हीही काठ आहेत ते आपल्या साडीच्या आतमध्येच राहिले पाहिजेत आणि म्हणजे ते अजिबात काळे पडणार नाहीत. तर अशा पद्धतीने जे काठ आहेत तर ते आतल्या बाजूने घालून घ्यायचे आहेत आणि वरचा जो एक पदर आहे म्हणजे साडीचा काठ आहे तर तो उचलून घ्यायचा आहे आणि जी पूर्ण साडी आहे राहिलेली शिल्लक तर ती याच्या आतमध्ये घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर साडीची घडी घातली तर जे साडीचे काठ आहेत तर ते पूर्ण आतमध्ये जातात आणि अजिबात खराब होत नाहीत. तर त्यासाठी या सिल्कच्या साड्या ज्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने घड्या घालून ठेवू शकता. हे पहा आता ही पण पद्धत खूप सोपी आहे. एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला ह्या घड्या घालायला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ही दुसरी पद्धतीने साडी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आता तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये किती छोटी घडी झालेली आहे याची आणि आपण कसंही याला उचललं वगैरे किंवा हाताळलं तर काहीसुद्धा होत नाही. आता तिसरी पद्धत म्हणजे आता आपल्याकडे अशा खूप मोठ्या ब्रॉड काठाच्या साड्या असतात, पैठणी साड्या असतात आणि त्यांचे काठ खूप मोठे असतात. तर या साड्यांचे काठ लवकर खराब होतात किंवा काळे पडतात. तर ते काठ खराब होऊ नये म्हणून या साड्यांची घडी कशी घालायची तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे.
आता या साडीचे दोन्ही साईडचे जे काठ आहेत तर ते खूप मोठे आणि ब्रॉड आहेत आणि याला डिझाईन ही आहे, पदरालाही खूप मोठी मोठी डिझाईन आहे। तर जो याचा पदर आहे तो पण खराब होऊ नये किंवा काठ खराब होऊ नये म्हणून आपण घडी घालायची आहे। आता माझा जो पदराचा जो डिझाईन आहे तर ती वरती आहे, तर ते आता आपल्याला आतमध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे पदराची बाजू ही आतल्या साईडला जाईल। त्यासाठी आता मी साडी उलगडून व्यवस्थित करून घेते, म्हणजे पदराची जी बाजू आहे तर ती आतमध्ये जाईल। आता अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचे जे साडीचे पदर वगैरे जो आहे तो आतल्या बाजूला घ्यायचा आणि प्लेन जी बाजू आहे तर ती बाहेर काढायची आहे। आता साडी आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावर काही घड्या वगैरे पडल्या असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। आता दोन्ही साईडला सेमच मोठे मोठे माझे हे आहेत, धडे आहे किंवा काठ आहेत, तर ते काठ आपण दोन्ही साईडनी असे आतमध्ये त्याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं तुम्ही पण व्यवस्थित जे काठ आहेत तर ते आतल्या बाजूने असे फोल्ड करून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपले काठ जे आहेत तर ते घडी घातली तर खराब होणार नाहीत। त्यासाठी हे दोन्ही जे काठ आहेत तर ते दोन्ही काठ आतमध्ये गेलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता वरती फक्त प्लेन साडी राहिलेली आहे। आता इथे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही, सिंपल आता एकच आपण फोल्ड करणार आहे आणि आपल्या साडीची घडी तयार झालेली आहे। आता तुम्ही पाहू शकता ही घडी आता तयार झालेली आहे, इथे कुठेही काठ वगैरे बाहेर दिसत नाहीत, म्हणजे आपल्या साडीचे काठ खराबच होऊ शकत नाहीत। तर अशा पद्धतीने आता या साडीला माझ्या गोंडे आहेत तर ते गोंडे असे बाहेर लटकत आहेत, म्हणून आपण जे गोंडे आहेत तर तेही आतमध्ये घालून घेऊया आणि त्याची आणखी एक घडी करून घेऊया। अशा पद्धतीने गोंडे जे आहेत ते आतमध्ये घालून दुसऱ्या साईडने त्याच्यावरती आपण घडी घालू शकतो। आता इथे पहा तुम्ही किती छान घडी, छोटीशीच घडी याची तयार झालेली आहे। आता कुठेही आपण ट्रॅव्हलिंगला जाणार असेल, फंक्शनला, लग्नाला वगैरे जाणार आहे तर अशा जर घड्या घातल्या तर खूप छान आपल्या साड्या राहतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्या बॅगमध्ये खूप स्पेसही लागत नाही, खूप साड्या वगैरे सामान आपलं बसू शकतं। तर अशा पद्धतीने तुम्ही ही घड्या घालू शकता। आता ही एक साडी आहे, 4 नंबरची घडी आता मी तुम्हाला दाखवत आहे। आता साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे, जर कुठून कोपरा वगैरे बाहेर निघालेला असेल तर साडी व्यवस्थित त्याची घडी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी साडी तुम्ही करून घ्या आणि नंतर एका बाजूने जे काठ आहेत तर ते अशा आतमध्ये फोल्ड करायचे आहेत। आता इथे एकाच बाजूने आपण काठ हे फोल्ड केलेले आहेत, तर आता हे जे फोल्ड केलेले काठ आहेत तर ते आपण साडी उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे आतल्या बाजूला ती घडी जायला पाहिजे। अशा पद्धतीने ही घडी घालून घ्यायची आहे आणि साडी नंतर उलटी करून घ्यायची आहे। आता आपल्या साडीला जर गोंडे वगैरे असतील तर ते आतल्या बाजूला फोल्ड करायची। अशा पद्धतीने तुम्ही साडी फोल्ड करू शकता आणि नंतर जी बाजू राहिलेली आहे तर ती पण अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। आता जर आपल्याकडे कमी जास्त झालं असेल तर ते व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने साडी एकावर एक ठेवून फोल्ड करून घ्यायची आहे। आता इथे खूप छान या घडीला आपलं पॉकेट तयार होणार आहे। आता साडी व्यवस्थित चारी बाजूनी सेम करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे काही काठ वगैरे असतील तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि एका बाजूने फक्त एकदाच फोल्ड करून आपली ही साडीची घडी घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या साडीला एक छोटंसं पॉकेट तयार होतं, जसं की आपल्या घरामध्ये काही चोर कप्पे वगैरे असतात तशा पद्धतीने याला एक छोटासा कप्पा तयार होणार आहे। तर या कप्प्यामध्ये आपण आपल्या साडीवरचं ब्लाऊज असेल किंवा परकर असेल, पेटीकोट असेल तर तो याच्या आतमध्ये आपण असा ठेवून द्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण माझा जो साडीवरचा ब्लाऊज आहे तर तो आतमध्ये मी ठेवून देत आहे। तर अशा पद्धतीने पहा तुम्ही आपला व्यवस्थित ब्लाऊज जो आहे तोही साडीमध्येच व्यवस्थित राहू शकतो आणि आपल्याला कुठे जायचं असेल बाहेर वगैरे तर अशा पद्धतीने आपण साडीमध्येच आपले ब्लाऊज ठेवून घेऊन जाऊ शकतो, म्हणजे साडी एकीकडे आणि ब्लाऊज एकीकडे ठेवण्याची वेळच येणार नाही, सर्व काही एकाच ठिकाणी आपण हे ठेवू शकतो। आता ही शेवटची घडी आहे 5 नंबरची। तर या अशा साड्या आपल्याकडे असतात ज्या साड्यांना असे गोल्डन काठ असतात, तर या साड्या आपण कशा ऑर्गनाईज करायच्या, तर दोन्ही साईडनी आपण अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। दोन्ही साईडला सेम घडी झाली पाहिजे आणि जे काही साडीचे पार्ट आहेत तर ते व्यवस्थित, जे काही पदर वगैरे निसटलेले असतील तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आणि एका बाजूनी अशी घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे एकाच बाजूने आता व्यवस्थित, जास्त काही आपण याच्या छोटी घडी करणार नाही।
तर अशा पद्धतीने याची घडी घालून घ्यायची आहे आणि दुसरी जी बाजू आहे तर तीही इथे आपण फोल्ड करणार आहोत। अशा पद्धतीने आता ही फोल्ड केलेली जी बाजू आहे तर ती साडीच्या या साईडच्या काठांमध्ये आपण आतमध्ये घालून घेणार आहोत। म्हणजे या साडीचे जे काही हे आहे आपली बॉर्डर आहे तर ती आतमध्येच जाणार आहे, म्हणजे आपल्या साडीची बॉर्डर जी आहे तर ती अजिबात खराब होणार नाही। आता इथे तुम्ही कमी जास्त जर झालं असेल तर इथे ॲडजस्ट तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने मधोमध त्याची एक घडी घालून घ्यायची आहे। आता ही पहा व्यवस्थित त्याचे काठ वगैरे आतमध्ये गेलेले आहेत आणि खूप सिंपल ही पण पद्धत आहे। आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्ही कुठून पाहत आहात म्हणजे मला तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला सोपं पडेल, यासाठी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।